नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. एकीकडे मुडा घोटाळ्याप्रकरणी सीएम सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्याच्या राज्यपालांच्या परवानगीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या सिद्धरामय्या यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी उच्च न्यायालयात सुरू झाली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांचा निषेध करत राजभवन चलो सुरू केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेत्यांनी बेंगळूर येथील विधान चौकच्या गांधी पुतळ्याजवळ जोरदार निदर्शनं केली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरुद्ध खटला चालवण्यास परवानगी देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाचा निषेध केला. राजभवन चलो आंदोलनात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह काँग्रेसचे मंत्री, खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य सहभागी झाले होते. कॉलेजमधील युवतींचे फोटो अश्लील पद्धतीने एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या टोळक्याला धारवाड पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे या टोळक्यातील विद्यार्थी हे बेळगावचे रहिवासी असून स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीसाठी धारवाड येथे वास्तव्यास असल्याची माहिती उपलब्ध झाली. धारवाडमधील एका प्रतिष्ठित महाविद्यालयातील मुलीचे फोटो मिळवून ते अश्लील पद्धतीने एडिट करायचे आणि सोशल मीडियाच्या ट्रोल पेजवर पोस्ट करायचे. त्यानंतर ते फोटो हटवण्यासाठी मोठ्या रकमाची मागणी करणे हा धंदा त्यांनी सुरू केला होता. न पोस्ट केलेले व्हिडिओ हटवण्यासाठी 15,000 रुपयाची मागणी केली. पैसे न दिल्यास आणखी फोटो अश्लील एडिट केले जातील अशी धमकी देखील त्यांनी देण्याचा प्रकार सुरू होता. या प्रकरणी पोलिसांना माहिती उपलब्ध झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणी सचिन खडकभावी, अक्षय कांबळे आणि आकाश मेटी या तिन्ही आरोपींना अटक केली. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचा 29वा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्थापना दिन तसेच येणाऱ्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्यने मोदक निवेश ही आकर्षक व्याजदर योजना सुरू केली. लोकमान्य सोसायटीचे संचालक तसेच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या नव्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. गुरुवार पेठ टेकवाडी येथील लोकमान्य सोसायटीच्या प्रधान कार्यालयात स्थापना दिनाचा कार्यक्रम पार पडला. सकाळी सोसायटीचे संचालक सुबोध गावडे यांच्या हस्ते सपत्नीक सत्यनारायण पूजा झाली. संस्थेचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक गजानन धामनेकर, पंढरी परब, डॉक्टर दामोदर वागळे, विठ्ठल प्रभू, सीईओ अभिजित दीक्षित, सीएफओ वीरसिंग भोसले, सीएसओ निवृत्त कर्नल दीपक गुरुंग, रिजनल मॅनेजर एम.एन. कुलकर्णी यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून स्थापना दिन सोहळा साजरा करण्यात आला. त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते मोदक निवेश योजनेचा शुभारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 3 वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यावेळी बोलताना ते म्हणाले, वंदे भारत गाड्यांचा विस्तार हा आधुनिक आणि गतीसह विकसित भारताच्या ध्येयाकडे आपल्या देशाची प्रगती दर्शवितो. या तिन्ही ट्रेन मेरठ ते लखनौ, मदुराई ते बेंगळूर आणि चेन्नई ते नागरकोइल दरम्यान धावतील असं त्यांनी सांगितले. बेळगाव शहरातील विकास कामांना सरकारच्या विशेष फंडातून गती देण्यात येत आहे. शहरातील चोरीचे प्रकार वाढले असून यासाठी प्रत्येक भागात विद्युत लाईट बसवली जाणार आहे. रस्त्याच्या गटारी, ड्रेनेज लाईन या सर्व विकास कामे लवकर मार्गी लावण्यात येणार असून अशी माहिती आमदार राजू सेठ यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. एका व्यक्तीला निर्जनस्थळी नेऊन लुटल्याप्रकरणी सौंदत्ती पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून 2,64,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये सोन्याची साखळी व 3 अंगठ्या याचा समावेश आहे. गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने राजकीय वर्तुळात शुक्रवारी खळबळ उडाली. सिद्धरामय्या पायउतार झाल्यास मुख्यमंत्रीपदासाठी ज्यांच्या नावाची चर्चा होती अशा दोन्ही नेत्यांनी तासभराहून अधिक काळ भेट घेतली. गृहमंत्री म्हणाले की मी उत्तर कर्नाटकातील गाठीभेटी घेण्यासाठी जारकिहोळी यांच्या निवासस्थानी आलो होतो. मात्र त्यांच्या या गाठीभेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. रविवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते 9 पर्यंत दुरुस्तीच्या कामानिमित्त शहर व उपनगरातील विविध भागात वीज पुरवठा खंडित होणार आहे. नेहरूनगर, सदाशिवनगर, श्रीनगर, कनबर्गी उपकेंद्रावर दुरुस्ती काम हाती घेण्यात आलं असून तातडीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे रविवारी सकाळी 3 तास वीज पुरवठा खंडित राहणार आहे. इंडाल्को परिसर, वैभवनगर, न्यू वैभवनगर, विद्यागिरी, अन्नपूर्णावाडी, बसव कॉलनी, आझमनगर, संगमेश्वर नगर, शाहूनगर, बॉक्साईट रोड, सिव्हिल हॉस्पिटल, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, DC कंपाऊंड, सिटी पोलीस लाईन, काकतीवेस, काळी आमराई, क्लब रोड परिसरात वीज पुरवठा खंडित राहणार आहे.
गृहमंत्री जी परमेश्वर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने राजकीय वर्तुळात शुक्रवारी खळबळ उडाली. सिद्धरामय्या पायउतार झाल्यास मुख्यमंत्रीपदासाठी ज्यांच्या नावाची चर्चा होती अशा दोन्ही नेत्यांनी तासभराहून अधिक काळ चर्चा केली. गृहमंत्री म्हणाले की उत्तर कर्नाटकातील गाठीभेटी घेण्यासाठी जारकिहोळी यांच्या निवासस्थानी मी आलो आहे. मात्र राजकीय वर्तुळात या गाठीभेटीमुळे चर्चाला ऊत आला आहे. निवाराने रुग्णवाहिका अभावी मोकाट जनावरांचं सातत्याने होणारा हाल दूर करावेत अशी मागणी बेळगाव प्राणी कल्याण संघटनेने खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे केली. बावा संघटनेच्या सदस्यांनी खासदार शेट्टर यांची नुकतीच सर्किट हाऊस येथे भेट घेऊन उपरोक्त मागणीचं निवेदन सादर केलं. निवेदन स्वीकार करून खासदारांनी त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून समस्येची रूपरेषा जाणून घेण्याचं आणि त्या अनुषंगाने कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. या प्रसंगी वरुण कारखानीस, अवधूत तुडवेकर, सौरभ सावंत, विवेक महानचट्टी, स्वयं पाटील आदी बावा संघटनेचे सदस्य उपस्थित होते. शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक मार्गाची जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शनिवारी पाहणी केली. दरवर्षीप्रमाणे श्री गणेशोत्सव शांततेने सुरळीत पार पाडण्यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त मार्टिन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कपलेश्वर तलावाची पाहणी करून समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी हेस्कॉम, महापालिका, महसूल खाते, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम खाते या खात्यांचा सहभाग असणारी एक खिडकी सुविधा करा. त्याचबरोबर हेस्कॉमने 50 धोकादायक स्थळांपैकी 35 स्थळांच्या ठिकाणची दुरुस्ती करण्यात आली आहे. बाकी सर्व कामे व्यवस्थित पार पाडा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. भारत विकास परिषद आयोजित आंतरशालेय राष्ट्रीय हिंदी समूहगीत स्पर्धेत एम.व्ही. हिरवाडकर स्कूलने पहिला क्रमांक पटकावला आहे, तर के.एल.ए. स्कूल आणि बालिका आदर्श विद्यालयाने अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला. यावेळी घेण्यात आलेल्या लोकगीत समूहगीत स्पर्धेतही एम.व्ही. हिरवाडकर स्कूलने बाजी मारली. हिरवाडकरच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट लोकगीत सादर करीत पहिला क्रमांक पटकावला. संत मीरा विद्यालयाच्या माधव सभागृहात अपूर्व उत्साहात ही स्पर्धा पार पडली. उद्घाटन समारंभ प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश व लोक अदालतचे चेअरमन अजित सोलापूरकर तसेच दुपारच्या सत्रात पारितोषिक वितरण समारंभाला अनंत लाड उपस्थित होते. भारत विकास परिषदचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. मालमत्तेचे कागदपत्राच्या नोंदणीसाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरणाने मालमत्ता नोंदणीतील त्रुटी टाळता येऊ शकतात असं जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. आज शनिवारी त्यांनी स्वतः शहरातील उपनिबंधक कार्यालयात जाऊन स्थावर मालमत्तेची नोंदणी करताना आधार पडताळणी प्रक्रिया सुरू केली. आधार हे तंत्रज्ञानाचा वापर करून प्रमाणीकरण केलं जातं, जेणेकरून नोंदणी करताना होणाऱ्या त्रुटी टाळण्यासाठी त्यांचा वापर करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केले. कृष्णा नदीपात्रात पाण्याची पातळी झपाट्याने वाढ झाल्याने दुसऱ्यांदा पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली होती. बुधवार दिनांक 28 रोजी पुलावर पाणी आल्याने वाहतूक पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद केली होती. गेल्या 4 दिवसांपासून बंद असलेली वाहतूक शनिवारी दुपारी 2 वाजता दुचाकी सोडण्यात आले. त्यानंतर 4 चाकी वाहनेही सोडण्यात आल्या. गिरीस्तुती चेकमेट स्कूल ऑफ चेस फाउंडेशन बेळगाव आयोजित कर्नाटक राज्य 11 वर्षाखालील खुल्या गटाकरिता फिडे रेड्स चेस चॅम्पियन 2024 तसेच कर्नाटक राज्य मुलींकरिता 11 वर्षाखालील वयोगटांसाठी बुद्धिबळ स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला. शास्त्रीनगर बेळगाव येथील गुजरात भवन येथे होत असलेल्या या स्पर्धेत 250 बुद्धिबळपटूंनी भाग घेतला असून यामध्ये 11 वर्षात खालील 71 रेडेट्स बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत. चिकोडी आगारातून चिकोडी निपाणी मार्गावर धावणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचे वेळापत्रक कोलमडले आहे. सदर बस चालक व वाहक यांच्या मनमानीनुसार धावत असून त्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे. यावर योग्य तो तोडगा काढण्यात यावा या मागणीचे निवेदन शुक्रवारी चिकोडी जिल्हा मागणी आंदोलन समितीच्या वतीनं देण्यात आले. शेतवडीत असलेल्या विहिरीत 2 युवकांचे मृतदेह आढळून आल्याचा प्रकार जमखंडी तालुक्यातील गोटे येथे घडला. गोटे येथील एका विहिरीत 2 युवकांचे मृतदेह आढळून येताच पोलिसांनी अग्निशमक दलाला पाचारण करून मृतदेह बाहेर काढले. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांची ओळख पटली असून काशीनाथ तलवार वय 32, दहेगोंड बिरादार वय 35, राहणार कल्लोळी अशी त्यांची नावे आहेत. सावगळी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
निपाणी शहर व उपनगरांना नियमित व मुबलक पाणी देण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत आलो आहोत. सध्या 24 तास पाणी योजना काम पूर्णत्वाला आले असून वेदगंगा नदीपासून जव्हार तलावापर्यंत नव्याने पाणी योजना निर्माण करण्यासाठी ओव्हरहेड टँक उभारण्यासाठी शासनाकडून अमृत टूर योजनेअंतर्गत 32.43 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सन 2040 सालची लोकसंख्या लक्षात घेऊन या पाणी योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. याचे काम लवकरच सुरू होणार असून अशी माहिती आमदार शशिकला जोल्ले यांनी दिली. आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.